अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते की कितीही प्रयत्न केले तरी मार्ग सापडत नाही. मनात चिंता असते, घरात अडचणी असतात, एखादं काम वारंवार अडकतं आणि आपण मनातून फक्त एकच हाक मारतो, महाराज आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. आणि अशा वेळी अनेक स्वामी भक्त श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करण्याचा संकल्प करतात. पण तुम्हाला माहित आहे का, पारायण फक्त पुस्तक वाचून पूर्ण करणं म्हणजे पारायण नाही. ते कोणत्या भावनेनं करायचं, संकल्प कसा करायचा, किती दिवस करायचे, स्त्री पुरुष दोघेही करू शकतात का, सकाळीच करावे की संध्याकाळी देखील चालतं, आणि पारायण करताना एखादा नियम चुकला तर काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वामी महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवून समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक अशी गोष्ट आपण जाणून घेणार आहोत जी पारायणाच्या प्रत्येक नियमापेक्षा अधिक महत्वाची आहे. आता सर्वप्रथम पारायण म्हणजे नेमकं काय? स्वामी भक्तांनो, श्री स्वामीचरित्र सारामृत म्हणजे केवळ वाचण्याचा ग्रंथ नाही. स्वामी महाराजांच्या लीला, त्यांच्या भक्तांवरील कृपा आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग यांचे स्मरण करताना आपले मन हळूहळू स्वामींच्या चरणाशी जोडलं जातं. म्हणून पारायण म्हणजे काही दिवस पुस्तक हातात घेऊन वाचन करणं एवढंच नाही. पारायण म्हणजे आपल्या मनाला काही काळासाठी स्वामींच्या चरणी ठेवणं, आपल्या मनातील चिंता, दुःख, भीती, इच्छा आणि प्रश्न स्वामी महाराजांसमोर मांडणं. काही भक्त एखादा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पारायण करतात, काही जण घरातील संकटे दूर व्हावीत म्हणून पारायण करतात, तर काही जण मानसिक शांततेसाठी पारायण करतात, आणि काही भक्त कोणतीही इच्छा न ठेवता केवळ स्वामींची सेवा म्हणून पारायण करतात. ही भावना सर्वात सुंदर आहे. महाराज, माझ्यासाठी काय योग्य आहे हे मला माहित नाही, पण माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कोण करू शकतं, हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो. हे पारायण फक्त पुरुषांनीच करायचं का असं नाही. स्वामी भक्ती ही स्त्री किंवा पुरुष एवढ्यापुरती मर्यादित नाही. ज्याच्या मनात स्वामी महाराजांविषयी श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि भक्तिभाव आहे, तो आपल्या क्षमतेनुसार स्वामींचे चरित्र वाचू शकतो. महिला असोत किंवा पुरुष, तरुण असोत किंवा वयस्कर, स्वामींचे नामस्मरण आणि चरित्र वाचन श्रद्धेनं करता येतं. मात्र आपल्या घरातील पारंपरिक पद्धत किंवा गुरुजनांनी काही विशिष्ट मार्गदर्शन केलं असेल तर त्याचा आदर करणं योग्य ठरेल. कारण भक्तीमध्ये नियम असतात, पण त्याहून मोठी गोष्ट असते नम्रता आणि श्रद्धा. पारायण किती दिवसांचं करायचं? आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, महाराजांचे पारायण किती दिवसांमध्ये पूर्ण करायचं? यासाठी एकच पद्धत सर्वांसाठी असते असं नाही. काही भक्त उपलब्ध वेळेनुसार वाचन पूर्ण करतात, काही भक्त काही दिवसांचा संकल्प करतात, काही जण 7 दिवस, 11 दिवस किंवा आपल्या श्रद्धेनुसार अधिक दिवस वाचन करतात. काही भक्त दीर्घकाळ नियमितपणे स्वामी चरित्राचं वाचन करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायणाचे दिवस वाढले म्हणून स्वामींची कृपा वाढते आणि दिवस कमी झाले म्हणून भक्ती कमी होते असं अजिबात नाही. तुमच्याकडे जितका वेळ आहे तितका वेळ स्वामींना द्या, पण तो वेळ मनापासून द्या. घाईघाईने केवळ पाने पूर्ण करण्यापेक्षा काही वेळ श्रद्धेने वाचलेलं स्वामीचरित्र मनाला अधिक जवळचं वाटतं. पारायण सुरू करण्यापूर्वी काय करायचं? शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, देवघरातील जागा स्वच्छ करून श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा किंवा पादुका व्यवस्थित ठेवाव्यात, समोर दिवा लावावा, फुले किंवा आपल्या श्रद्धेनुसार साधे पूजन करावं, आणि त्यानंतर काही क्षण डोळे बंद करून मन शांत करा. स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा, स्वामी, हे वाचन माझ्याकडून श्रद्धेने आणि निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या. माझ्या मनातील अस्थिरता दूर करा आणि तुमच्या चरणांवरील माझी श्रद्धा अधिक दृढ करा. त्यानंतर स्वामी चरित्र वाचनाला सुरुवात करा. सकाळीच पारायण करणं आवश्यक आहे का? सकाळची वेळ शांत असते, त्यामुळे अनेकांना यावेळी वाचन करणं सोपं जातं. पण प्रत्येक भक्ताला सकाळी वेळ मिळेलच असं नाही. नोकरी, व्यवसाय, घरातील कामं, मुलांची जबाबदारी या सगळ्यामुळे वेळ बदलू शकतो. अशा वेळी संध्याकाळी किंवा रात्री शांत वेळ काढून देखील वाचन करता येतं. महत्वाचे हे आहे की वाचन करताना मन शक्य तितकं
स्वामींच्या चरणी असावं. फक्त ओठांनी शब्द उच्चारणे नव्हे, तर प्रत्येक शब्द भक्तिभावाने मनात उतरवण्याचा प्रयत्न करा. पारायण करताना कोणते नियम पाळावेत? स्वामी भक्तांनो, पारायणाच्या काळात शक्य तितके सात्विक आणि संयमी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आहार साधा ठेवावा, अनावश्यक वाद टाळावेत, कोणाला दुखवणारे शब्द बोलणे टाळावं, मनात राग, द्वेष, मत्सर वाढू नये याची काळजी घ्यावी. आपल्या परीने चांगले आचरण ठेवावे. पण एखाद्या दिवशी एखादी गोष्ट आपल्या हातून चुकली तर लगेच घाबरून जाऊ नका. स्वामी महाराजांकडे मनापासून क्षमा मागा आणि पुन्हा श्रद्धेने सेवा सुरू करा. स्वामी हे भक्ताला दूर करण्यासाठी नाही, तर त्याला आपल्या जवळ घेण्यासाठी आहेत. पारायण करताना एखादा दिवस चुकला तर काही भक्तांना याची खूप भीती वाटते. आज माझ्याकडून वाचन झाले नाही, आता माझे पारायण मोडेल का? परिस्थितीमुळे एखादा दिवस चुकला तर मनात अपराध ठेवू नका. स्वामी महाराजांना तुमची परिस्थिती तुमच्यापेक्षा अधिक जास्त माहीत आहे. शक्य असेल तर पुन्हा नियमितपणे वाचन सुरू करा आणि मनात म्हणा, महाराज, माझ्याकडून चूक झाली, माझ्यावर कृपा ठेवा आणि तुमची सेवा पुन्हा नीट करण्याची मला शक्ती द्या. इतक्या साध्या भावनेतही खूप मोठी भक्ती असते. पारायण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुमचं पारायण पूर्ण होईल तेव्हा सर्वप्रथम स्वामी महाराजांचे मनापासून आभार माना. महाराज, तुमच्या कृपेने माझ्याकडून ही सेवा पूर्ण झाली अशी भावना ठेवा. आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य अर्पण करू शकता आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या किंवा आपल्या परीने मदत करा. कारण स्वामींची भक्ती केवळ देवघरात बसण्यापुरती नसते. एखाद्याच्या दुःखात उभं राहणं, भुकेल्याला अन्न देणं आणि गरजूला मदतीचा हात देणं ही सुद्धा स्वामींचीच सेवा आहे. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट, स्वामी भक्तांनो, पारायण करताना आपण दिवस मोजतो, अध्याय मोजतो, वाचन किती झालं ते मोजतो, पण स्वामी महाराज आपल्या मनातील भाव पाहतात. आपण किती दिवस पारायण केलं यापेक्षा त्या दिवसांमध्ये आपण किती श्रद्धेने स्वामींचे स्मरण केले हे अधिक महत्वाचं आहे. म्हणून स्वामींच्या चरणी बसताना मनात एकच भावना ठेवा, महाराज, माझ्या आयुष्यात जे घडत आहे ते मला कदाचित समजत नसेल, पण तुमच्यावर माझा विश्वास आहे. कधी संकटे येतील, कधी मन खचेल, कधी वाटेल की आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचतच नाही, पण अशा वेळी देखील श्रद्धा सोडू नका. कारण भक्तीचा मार्ग नेहमीच सोपा असेल असं नाही, पण स्वामींच्या नावाचा आधार मनाला पुन्हा उभं करण्याचं सामर्थ्य देतो. आजचा व्हिडिओ संपवताना स्वामी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना, हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील चिंता तुम्हाला माहीत आहेत, आमच्या घरातील परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, आमच्या मनात दडलेले दुःख देखील तुम्हाला माहीत आहे. आम्ही काही मागण्याआधीच आमची गरज ओळखणाऱ्या महाराजा, आमच्यावर तुमची कृपाछाया सदैव ठेवावी. आमच्या हातून सत्कर्म घडू द्या, मनात तुमचे नाम राहू दे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चरणांवरील श्रद्धा अढळ राहू दे. आणि शेवटी फक्त एवढंच, जिथे स्वामींचं नाम आहे तिथे आशा आहे आणि जिथे स्वामींची भक्ती आहे तिथे मनाला आधार आहे आणि जिथे स्वामींची कृपादृष्टी आहे तिथे संकट कितीही मोठं असलं तरी भक्त एकटा नसतो. डोळे बंद करा, मन शांत करा आणि एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.